काल मंडळी सगळ्यांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षातली पहिली अंगारकी आहे जी मंगळवारी येते, आपल्याला माहितीच आहे संकष्टी. आणि या वर्षाला अशा 3 आहे म्हणून हे वर्ष पवित्र वर्षाला समजलं जातं. तर आपण आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करणार आहोत चना मसाला. तर तुम्ही हे बघा साहित्य. लागणारे मसाले, चणे शिजवून घेतले होते आपण, त्याचं पाणी, तेल, हिंग आणि कढीपत्ता. टोमॅटो आपण भाजून घेतला आहे, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. ओलं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरे आपण भाजून घेतलं आहे. आणि हे उकडवलेले चणे, याला आपण लाल चणे पण बोलतो आणि याला आपण गावठी चणे सुद्धा बोलतो. बघा ऐका, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण ह्या चना मसाल्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरणार नाही, कारण हा गणपती बाप्पाला नैवेद्य करणार आहोत. तर याच्या मागचं कारण तुम्हाला मी पुढे सांगतोच. चला आपण तयारीला सुरुवात करूया. तुरतीला सुरुवात करूया. गॅस पेटवून घेतला आहे आपण आणि पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आपण. तर कांदा लसूण का नाही वापरत? कांदा लसूण न वापरण्याचं एक सोपं कारण म्हणजे याला तामसिक अन्न असं म्हणून वापरलं मानतात गणपतीच्या काळामध्ये, म्हणून त्यावेळेस ते टाकत नाही. कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग आपण गरम करायला ठेवली. कढीपत्ता थोडा परतून घेऊया. कढीपत्ता थोडा परतून घेऊया आपण, थोडा काळासर असा होईल असा. बघा आता कसं आहे ना, आपण तामसिक अन्न असं का बोलतो, त्याचं कारण ना एकदम सोपं आणि सिंपल आहे. हे तुम्ही आहे ना गुगलवरती सर्च केलं ना तरी सुद्धा तुम्हाला भेटेल. यामध्ये आपण थोडंसं नावाला मीठ टाकून घेऊया. तेलामध्ये मीठ टाकल्याचा फायदा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेन मी, आत्ताच नाही सांगणार. तामसिक अन्न सात्विक नैवेद्य असा दाखवला जातो बाप्पाला. सात्विकता म्हणजे कसं आहे, कांदा लसूण हे तामसिक अन्न असतं ना, त्यामुळे मन चंचल होतं आणि आध्यात्मिक शुद्धता भंगली जाते असं बोलले जातं. म्हणजे पहिल्यापासूनची गोष्ट आहे. परंपरा आणि जुनं व्रत हे परंपरा म्हणून असं मानले जातं, म्हणून ते वापरत नाहीत. दुसरं म्हणजे याला नवोदय असं म्हणतात. नवोदय या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नवीन उदय आणि शाकाहार ही गोष्ट. नवीन उदय म्हणजे कसं, नवीन उदय म्हणजे सकारात्मक बदल. आता जे आपण तुम्हाला मग दाखवले होते, टोमॅटो, सुकं खोबरं, ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या याच्यात आणि ते वाटण करून घेतलेलं आहे. मसाला व्यवस्थित भाजून घेऊया थोडा मसाला शिजून घ्यायचा. थोडा मसाला शिजला की त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार तुम्हाला, कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची त्यात टाकलेली आहे वाटपामध्ये. थोडी धना पावडर. माणसं गोडा मसाला वरून टाकतात, मी फोडणीलाच माझा गोडा मसाला टाकतो. ही लाल मिरची पावडर. हे सगळं टाकून एकदा पुन्हा परतून घ्यायचं. मसाला व्यवस्थित भाजून द्या. मसाला थोडा भाजी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे चणे आपण उकडून घेतलेले आहेत आणि यामध्ये एक थोडंसं मीठ टाकून चणे उकडलेले आहेत आपण, त्यामुळे चणे लवकर उकडले जातात आणि चांगले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उकडल्यानंतर जे पाणी असतं
ते हे बघा, ह्या पाण्याचा वापर आपण कालवणात करणार आहोत, भाजीमध्ये करणार आहोत, त्यामुळे त्याला चव येते. तुम्ही बघत असाल मसाला शिजतोय आपला. मस्तपैकी भाजून घेतलेला आहे मसाला आपण. त्याला तेल सुटलंय मसाला भाजल्यामुळे. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो ना की तेलामध्ये मीठ टाकण्याचं कारण काय, हे मला माझ्या आईने शिकवलेलं आहे, म्हणून मला माहिती. तुम्हालाही सांगतो, तुम्ही लिहून घ्या. तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे ना भाजीला आहे ना तर्री मस्त येते, तेल मस्त टाकलं जातं आणि ती खाण्याची चव जी आहे ना ती वेगळी लागते. नक्की ट्राय करा तुम्ही ही गोष्ट. ही एक टिप समजा माझ्याकडून, मला माझ्या आईकडून आली आहे, मी तुम्हाला दिली आहे. तुम्ही आता कधी केली असेल नसेल काही आयडिया नाही मला त्याच्याबद्दल, पण ही फर्स्ट टाइम तुम्ही बघा बिना कांदा लसणाची भाजी, जी आपल्या बाप्पाला नैवेद्य म्हणून चालते. आपण आता चणे टाकलेत आणि ते व्यवस्थित परतून घेतोय. जसं तुम्हाला मी मागे सांगितलं की चणा मसाला करताना मिक्स झाल्यावरती आपण ते उकळलेलं पाणी जे असतं ते खास चवीसाठी यामध्ये वापरतो. तुम्ही बघू शकता. आता थोडा वेळ लागेल याला उकळायला. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आपण यामध्ये कांदा लसूण नाही वापरला आहे, खास बाप्पासाठी. म्हणजे आमच्या घरची परंपराच आहे, आमच्या घरात कुणीच नाही वापरत कांदा लसूण गणपती बाप्पाच्या नैवेद्याला. तशात मोदक पण केलेत, पण मोदक सगळीकडेच होतात. मी नाही केलेत, आईने केलेत. आता म्हणाल मी केले. बरं, प्रत्येक मिडल क्लास माणसाप्रमाणे मसाल्याचं भांडं धुवून घेणं उरलेला तोही टाकतोय. आता आपण हा थोडा वेळ उकळी येऊन देऊ. तुम्ही बघू शकता बोलल्याप्रमाणे तेलामध्ये मीठ टाकल्यावर अशी तरी येते. उकळल्यावर तुम्हाला अजून बघायला भेटेल ती. मगाही तुम्हाला दाखवलं ना की उकळत होतं भाजी आपली कालवण. हे बघा उकळी. आणि तसं तुम्हाला मी बोललो होतो की बघा तरी, हा माझ्या आईची टीप आहे. बघू शकता तेलामध्ये मीठ टाकल्यावरती अशी तरी सुटते आणि लोकांना असं वाटतं की आपण तेल भरपूर टाकलंय, पण असं कधीच नसतं. तुम्ही कधीही ट्राय करा. बघू शकता तुम्ही आपली भाजी ही सुंदर चणा मसाला झाला आहे. जसा तुम्ही अजून तो थंड होईल तर तो अजून घट्ट होईल खायला. आता याची उकळी झालेली आहे. आता आपण याच्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर. भाजी तयार झाली आपली. आता या अंगारकी संकष्टीला मी भाजी केली आहे. नंतर जी कोणती संकष्टी येईल आपली महिन्यातली त्यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि गणपतीला यापुढे बिना कांदा लसणाचाच नैवेद्य करायचा प्रयत्न करा. आणि ट्राय केल्यावर मला तुम्ही नक्की सांगा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असंच चॅनेल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि गणपती बाप्पा मोरया.